हॅलो, नमस्ते. मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे चिकन तंदुरी. तर इथे मी दही घेतलेला आहे अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये हा तंदुरी मसाला घेतलेला आहे, तर तो घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. अर्धा किलो चिकनसाठी आपल्याला हे पूर्ण पॅकेट वापरायचं आहे मसाल्याचा. तर मी हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते दह्यामध्ये. थोडंसं इथे मी पाणी घालते, 1-2 चमचे होईल एवढं, आणि हे आता मिक्स करून घेते. आणि 1 चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे. हे अर्धा किलो चिकन आहे, तर त्याला आता आपण हा मसाला जो बनवला आहे तो व्यवस्थित लावून घेऊया. आणि 1-2 तास आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर मी आता मसाला व्यवस्थित लावून घेते सगळ्या चिकनला. तर मसाला लावून आता आपल्याला हे 2 तास ठेवून द्यायचं आहे. उरलेला मसाला पण मी त्याच्यातच घालणार आहे सगळा. आता आपण तंदुरी बनवायला घेऊया. तर मी इथे पसरट भांडं घेतलेलं आहे, एक जाड तळ्याचं, आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आणि आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे तर ते आपल्याला त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरला लावून शिजवलं तरी चालेल, म्हणजे आतमध्ये कच्चं असं राहत नाही चिकन. तर इथे आपण आता चिकन ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, चिकन बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे, तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. चिकन छान शिजवून घेतले आणि मी थोडा वेळ थंड करून घेतलेला आहे. आता आपण हे फ्राय करायचं आहे. तर त्याला मी त्याच्या आतमध्ये काट्या घातलेल्या आहेत आणि गॅसवर अशा प्रकारे दोन्ही साईडने फ्राय करून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने चिकन व्यवस्थित गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे. प्रकारे आपण चिकन सगळं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आपली इथे चिकन तंदुरी तयार झालेली आहे. वरून मी त्याला थोडंसं बटर लावते. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर मिक्स केलेली आहे कट करून, आणि ती आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे गरम गरम तंदुरीवर, म्हणजे छान त्याला टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपली तंदुरी बनवून तयार झालेली आहे घरच्या घरी.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.